हॅलो नमस्कार. तर चला आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये ना दिवाळीच्या फराळाची सुद्धा तयारी सुरू झालेली असेलच. तर आज ना आपण चकलीपासून सुरुवात करूया. तर इथे मी तुम्हाला साहित्य दिलेलं आहे. तर मी कोणत्या पद्धतीने चकलीची भाजणी बनवते प्लस आम्ही चकल्या कशा बनवतो हे तुमच्यासोबत मी शेअर करते. सो रेसिपी पूर्ण बघा. चला आज आपण दिवाळी फराळ सिरीजमध्ये बघूया भाजणीची चकली कशी बनवायची. त्याच्यामध्ये भाजणी कशी बनवायची हे पण मी दिलेलं आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी डाळ तांदूळ घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी तांदूळ घेतला आहे, चण्याची डाळ घेतली आहे, धणे जिरे मेथी दाणा, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ हे सगळं स्वच्छ धुवून चाळणीत ठेवायचं आहे पाणी निथळेस्तोवर. त्याच्यानंतर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर दळून आणायचे आणि अशी ही आपली भाजणी बनवून तयार होते. इथे मी 6 पेले भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता इथे मी एका गंजामध्ये उकड काढायला ठेवणार आहे. तर ह्याच्यामध्ये 3 कप पाणी घालणार आहे. म्हणजे ज्या मेजरमेंटने तुम्ही भाजणी घेतली आहे त्याच मेजरमेंटने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता याला आपल्याला गॅसवर ठेवून चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता एक छोटी वाटी मी याच्यामध्ये धनेपूड जिरेपूड घालणार आहे. ही छोट्या वाटीचं माप अंदाजे एक 1/4 कप होतं. 1/4 कपला थोडं कमी धने जिरे पूड घालायची आहे. ही तीळ घालायचं आहे. तीळ घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे ओवा. हे सगळं आपल्याला या पाण्यातच घालायचं आहे. आता इथे घालायचं आहे आमचूर पावडर आहे. हे पण ते सेम मापाने घ्यायचं आहे. ते पण याच्यात घालून द्यायचं आहे. आता इथे हे एक गोडलिंब लसूण आणि मिरची अशी मी एक पेस्ट करून घेतली आहे. एक 4 चमचे ती पेस्ट होते. ते 4 चमचे याच्यात घालायचे आहे आपल्याला. आता तुम्ही जर लसूण खात नसाल, लसूण नाही घातला तरीही चालतो, पण गोडलिंब मिरची आणि लसूणची चव चकल्यांमध्ये खूप छान बसते म्हणून आपण हे घालायचं. बारीक पेस्ट करून घ्यायची आणि ती ह्याच्यात घालायची. याची चव खरंच खूप छान लागते चकल्यांमध्ये. सो तुम्ही टाकत नसाल तर नक्की यावेळेस ट्राय करून बघा. चकल्या खूप भारी लागतात. आता ह्याला आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया एकदा. आता हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आपल्याला हिंग. आता हा जो हिंग आहे तो खडा हिंग आहे. ह्याचा सुगंध छान येतो म्हणून हा मी थोडासा घातला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि तिखट घालायचं आहे. आता हे पण घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. आता इथे मी 4 चमचे मीठ घेतलेलं आहे. ते घालून पण आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याची छान उकळी यायला पाहिजे ह्याला. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला त्याच वाटीने तेल घालायचं आहे. हे साधं नॉर्मल तेल आहे. मी गरम वगैरे काही करून घेतलेलं नाही आहे. नॉर्मल तेल घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता हे याला छान उकळ आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपली भाजणी घालूया. आता तांदूळ जर जुना असेल तर तो जास्त फुगते भाजणी. त्यामुळे जुना तांदूळ यूज करा किंवा मग रेशनचा तांदूळ मिळतो तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याने चकल्या छान होतात. आता हे घालून आपल्याला ही भाजणी मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये पाण्यामध्ये. गॅस बंद केला आहे मी. उकळलं पाणी की गॅस बंद करून द्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये भाजणी मिक्स करून ह्याला झाकून एक अर्धा पाऊण तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता एक अर्ध्या पाऊण तासानंतर आता बघा तांदूळ जुना असल्यामुळे भाजणी छान फुलली आहे आपली. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर ज्या ग्लासने मी पहिल्यांदा मेजरमेंट घेतलं होतं उकडीसाठी त्याच ग्लासने मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि 1 ग्लास पाणी मला पूर्ण लागलं आहे ह्याच्यामध्ये. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याला चांगलं मुरवून घ्यायचं आहे. आता इथे मी हा साचा घेतलेला आहे. तर ह्याचे काटेरी भाग जो असतो तो आत घालायचा आहे आणि मऊ भाग जो असतो ना तो बाहेर ठेवायचा आहे. त्याने काय होतं ना की ह्याला काटे खूप छान येतात. आता आपण चकल्या करायला घेऊया. थोडं चांगलं मळून घ्यायचं आणि मग साच्यात घालायचं. आता ह्याच्या आपण चकल्या करून घेऊया. अशा पद्धतीने आपण आता जर इन केस थोडंसं तुटलं तर याला हलकं दाबून घ्यायचं आणि ह्याचे कोपरे आतमध्ये नक्की दाबायचे म्हणजे ती तेलात टाकल्यावर मोकळी नाही होणार तर व्यवस्थित राहील. आता हे आपण चांगलं तळून घ्यायचं आहे. आता तळताना जेव्हा आपण चकल्या टाकतो तेव्हा आच मोठी ठेवायची आहे आणि टाकून झालं की मीडियमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे.
फुल हाय फ्लेमवर आणि एकदम लो फ्लेमवर नाही तळायचं, नाही तर ते कुरकुरीत होत नाहीत. सो आता बघा आपल्या ह्या चकल्या अशा अलटीपलटी करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने ह्या आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. एकदम मस्त आणि कुरकुरीत होतात आणि तेलकट होत नाहीत. तुम्ही बघू शकता आपल्या ह्या चकल्या बनवून तयार झाल्या आहेत. क्रंची आहेत, कुरकुरीत झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा अशी छान अशी बघा कुरकुरीत झालेली आहे, क्रिस्पी होते छान. हे बघा किती छान तुटली, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली. आणि माझा हात बघा बिलकुल ऑइली नाही आहे. या पद्धतीने केलं ना तर चकल्या तेलकट होत नाहीत आणि खायला पण छान लागतात. सो रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.